नमस्कार मित्रांनो, मी गौरी शिरसाट आपणा सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 2. एक्सरसाइज नंबर 2 of mathematics. Now here you can see questions. So what is the first question? पहिला प्रश्न बघूयात. How is the number 60606 written in the words? हा जो दिलेला नंबर आहे हा वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. तर बघा फर्स्ट मी पहिले पण सांगितलंय, पहिला जो नंबर असतो त्याला युनिट म्हणतात, दुसरा जो असतो त्याला टेन्स म्हणतात, तिसरा जो असतो त्याला म्हणतात 100, चौथा जो असतो त्याला म्हणतात 1000 आणि पाचवा नंबर जो असतो त्याला म्हणतात 10,000. तर हे कायम लक्षात ठेवायचे नंबर्स लिहिताना. आता बघा आपण नंबर कसा लिहायचा. पहिले तर जो कोणता तुम्हाला नंबर दिला जाईल त्याचे ग्रुप पाडायचे. ग्रुप पाडताना मागून सुरुवात करायची आणि पहिला ग्रुप हा 3 चा असतो. तर मागून बघा 606 इथं काय येईल, मध्ये कॉमा येईल. कॉमा नंतर इकडे ज्या काही संख्या आहेत यांचे 2-2 चे ग्रुप पडणार आहे. ठीक आहे. आता इथं फक्त 60 आहे, 60. मग आता ह्याच्यामध्ये परत काउंट करायचं तुम्ही, युनिट, टेन्स, 100, 1000 आणि 10,000 म्हणजे 60,606. सो ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ओके. See the next question. Question number 2. The digit 9 is the 10,000 and unit place of the number. There is 0 in remaining places. आता हा काय सांगतोय की digit 9 हा काय आहे, in the 10,000 म्हणजे 1000 जे आहेत तिथे काय असणार आहे, हा 9 असणार आहे. आता आपण परत एकदा नंबर बघूयात. फॉर एक्झाम्पल हा काय, युनिट, टेन्स, 100, 1000 आहे आणि 10,000 आहे. ठीक आहे. मग 9 कितीच्या जागेवर आहे, 10,000च्या, म्हणजे इथं काय असणार आहे, 9 असणार आहे. आणि त्यानंतर दिलेला आहे की युनिट प्लेसला, म्हणजे हा इथं युनिट प्लेसला पण काय असणार आहे, 9 असणार आहे. तर ही जी संख्या आहे ही कशी लिहायची मग, 90,009. 90,009. बघा कुठं आन्सर दिसतंय, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. How is the number 88,888 written in the figures? आता याच्यामध्ये बघा की 88,000, 88. आता 1000 म्हणजे यापुढे 3 संख्या असणार. पुढची संख्या बघा 888. 888. बघा कुठं दिसतंय ऑप्शन, 888. So option 1 is the correct answer. See the next one. Question number 4. Question number 4 मध्ये आपल्याला दिलंय, how is the number next to 19,219 written in the words? आता 19,219 हा याच्या पुढचा जो नंबर आहे तो वर्ड्स मध्ये कसा लिहायचा आहे. तर आता 219 कडे बघा, त्याच्या पुढे असणारे 220. इथं कुठं दिसतोय बघा, 19,220. So option 4 is the correct answer. Let's see question number 5. Which of the following is the wrong pair? यामध्ये दिलेली पेअर कोणती रॉंग आहे. चला तर मग आपण रीडिंग करूया याची. इथे बघा 13,506. Sorry, 8. So this is the correct one. दुसरी जी आहे 30,911. पण इथं काय दिलेलं आहे यांनी, 3,911. सो ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर, बिकॉज दे वॉन्ट अ रॉंग पेअर. याच्यामधले त्यांना रॉंग पेअर पाहिजे, म्हणजे आन्सर जे असणार आहे त्याचं, तर ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. इथं खाली तुम्ही बघू शकता 89,050. तर हे पण बरोबर दिलेलं आहे. इथं आहे 3,303. हे पण काय करेक्ट ऑप्शन आहे. त्यांना रॉंग पाहिजे होतं, तर रॉंग कोणचं आहे, आन्सर ऑप्शन नंबर 2. नाउ सी द 6th नंबर क्वेश्चन. विच नंबर इज obtained by adding 1 to the biggest 4 digit number? आता इथं बघा 4 digit नंबर कोणता आहे, बिगेस्ट 4 digit नंबर आपण मागच्या व्हिडिओत पण बघितला होता, 9,999, 9,999. This is the biggest 4 digit number, and in that if you will add 1, so here 99 will be the 100, it means it will be 10,000.
इथं काय येणार आहे तुमचे 10,000. आता 10,000 नंबर्स मध्ये इथे अक्षरामध्ये कुठं दिलेलं आहे? ऑप्शन नंबर 3. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नाव नंबर 7. So in the question number 7, how to write the number quarter to 25,000 in the numerals? आता बघा 25,000 लिहायचे आणि क्वार्टर म्हणजे काय की त्याचा चतकोर भाग, एक चतकोर भाग. सो डिवाइड बाय किती करणार आहे तिथं तुम्ही 4 करणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर इथे लिहिले 25,000 minus 250. So answer will be the 24,750. So option number 3 is the correct answer. Now we'll move towards our number 8. Read the following information and choose the correct option. इथं काय दिलेले आहेत त्यांनी 3 नंबर दिलेले आहेत ते बघा 19,320 युनिट आहे. 19,932 means 1932 tens. Here 1932 hundreds. Numbers are same but here only unit, tens and hundred is different. आता हे नंबर आपण कम्पेअर करू बघा. इथं काय आहे की 19,320 हे ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे. 19,320. तर हा पहिला जो आहे युनिट म्हणजे हा असाच राहणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की काय दिलेलं आहे त्यांनी 1932 टेन्स दिलेलं आहे. त्यामुळं 1932 इंटू 10 आपल्याला करावं लागणार आहे. आन्सर तिथे येणार आहे 19,320. टेन्स आहे त्यामुळं तिथं मल्टिप्लाय कशाने करायचं आहे तुम्हाला 10 न करायचं आहे. ठीक आहे. हे आन्सर येणार आहे. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर इथं 100. मग आता ह्या सेम नंबरला काय करायचं मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. मग त्याचा आन्सर काय येणार आहे सेम आन्सर येणार आहे पण आणखी एक 0 तिथं काय करणार आहे वाढणार आहे. ह्याचा अर्थ काय होतो ऑप्शन म्हणजे इथं ए आणि हा जो बी आहे हे दोघं काय आहे हे सेम आहे. तर आता बघा कुठल्या ऑप्शन मध्ये सांगितलंय की हे दोन्ही नंबर काय आहे सेम आहे. ए अँड बी आर द सेम नंबर्स. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. Question number 9. A number has a 300, 70 tens and 27 unit. आता इथं बघा हे नंबर कसं असं फोडायचंय बघा 300 100. याचा अर्थ काय होतोय 300 into 100. ठीक आहे. सेकंड काय 70 टेन्स 70 काय इथं टेन्स आहेत. ठीक आहे. 27 युनिट आणि लास्टचं काय असणार आहे इथं 27 युनिट. आता बघा यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं येतं 3,000 रुपीज. इथं जर केलं तर इथं येतं 700 रुपीज आणि हे जे आहेत हे युनिट इथं घेतले आपण 27 युनिट. या सगळ्यांची काय करायची इथं ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आन्सर येतंय 7 2 इथं येतंय 7 3. बघा कुठं दिसतंय का 3727 3727. So answer number 4 is the correct option for this. Question number 10. Which of the following alternative is the correct one? तर इथं काय दिलेलं आहे जे काही ऑप्शन दिलेले आहे ते काय करायचे आपल्याला व्हेरीफाय करून बघायचे. आता बघूया आपण. बघा 100 मीन्स 10 युनिट 100 मीन्स 10 युनिट. तर याचा आन्सर येत आहे सॉरी इथं काय करायचं आहे हे बघा 100 into 10 इथं येत आहे 1000. याचा अर्थ काय येतोय हे काय आहे हे रॉंग आहे. त्यानंतर दुसरा बघा 100 मीन्स 1000. 100 घेतले आणि किती घेतले ते 10 घेतले. याचा आन्सर काय येणार आहे 1000. सो ऑप्शन दिस ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. तुम्ही दुसरे पण जर व्हेरीफाय केले तर बघा 10 टेन्स मीन्स 1 युनिट 10 टेन्स मग किती होतं इथं 100 होतात. त्यामुळे 1 युनिट म्हणजे हा पण काय आहे रॉंग आहे. आणि खालचं जर बघितलं 1000 मीन्स 10 टेन्स 1000
म्हणजे काय होतंय त्यांचं 1000 मीन्स 10 टेन्स 10 into 10 तर ह्याचं काय होतंय 100 होतंय. सो ऑप्शन 4 पण काय येतं रॉंग आहे. जर सगळं बघितलं तर फक्त ऑप्शन नंबर 2 हे काय याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा आता नंबर 11 which of the following symbol represent the number 50,003 बघा याच्यामध्ये सांगितलंय की आता ह्यामध्ये दिलेलं abacus दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दाखवायचं की 50,000 नंबर 50,003 कशामध्ये दाखवते बघा. आता पहिले तर तुम्ही काय करायचं 1000 मध्ये जायचं ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 इथं काय 50,000 दिलेले आणि लास्टला किती इथं 3 आहे. बाकीमध्ये 0 0 असतील. तर ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. इथं जर तुम्ही चेक केलं तर इथं काय 1000 प्लेसला इथं फक्त 4 युनिट आहे त्यामुळे हे ऑप्शन काय रॉंग असणार आहे. इथं जर ऑप्शन नंबर 3 बघितलं तर इथं काय असणार आहे इथे त्यांनी युनिट दिलेला आहे 10 दिलेला आहे 100 दिलेला आहे आणि हा काय दिलेला आहे 1000 दिलेला आहे त्यामुळे हा पण काय असणार आहे ऑप्शन रॉंग असणार आहे. नंबर 4 मध्ये 1000 ला इथं 3 लिहिलेले आहे त्यामुळे हा पण काय असणार आहे रॉंग असणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नाव सी द लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. Observe the symbol. Write the resulting number in the numerals. आता काय बघायचंय परत abacus बघायचंय आणि त्याचा जो नंबर येणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे इथं फाइंड आउट करायचा आहे. आता इथं 10,000 मध्ये बघा किती बिट्स आहेत 1 2 3 4 5 6 तर इथं येणार आहे 6 इथं काय येणार आहे 0 100 मध्ये येणार आहे 0 टेन्स मध्ये येणार आहे 2 आणि युनिट मध्ये 1 2 3 4 5 6 हा नंबर तुमचा रेडी बघा. सो या नंबर लिहिल्यानंतर तिथं 3चा एक ग्रुप करून एक कॉमा द्यायचा म्हणजे काय तर 60,026. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. सो मित्रांनो हा होता आजचा एक्सरसाइज नंबर 2. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.